नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 6वी इतिहास नवीन अभ्यासक्रम त्यातील पहिले प्रकरण इतिहासाची साधने या प्रकरणाचा स्वाध्याय पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडा. वर्धमान महावीर यांची शिकवण टिंबटिंब या ग्रंथातून मिळते. उत्तर आगम साहित्य. 2. भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे टिंबटिंब होय. उत्तर वेद. प्रश्न पहिला ब, योग्य जोड्या जुळवा. 1. लिखित साधन, परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णने. 2. भौतिक साधने, नाणी व शस्त्रास्त्रे. 3. मौखिक साधने, लोकगीते. प्रश्न दुसरा अ, संकल्पना चित्र पूर्ण करा. इतिहासाची साधने, लिखित साधने, भौतिक साधने आणि मौखिक साधने. प्रश्न दुसरा ब, चित्र कोणत्या साधन प्रकारात आहे ते लिहा. पहिले चित्र मंदिर किंवा लेण्यांमधलं दिसत आहे, ते भौतिक साधनांमध्ये मोडते. दुसरे चित्र नाणे आहे, भौतिक साधनांमध्ये मोडते. आणि तिसरे चित्र हा शिलालेख आहे की जो लिखित साधनाचा प्रकार आहे. प्रश्न तिसरा अ, थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, इतिहासाच्या लिखित व मौखिक साधनांमधील फरक स्पष्ट करा. उत्तर, लिखित साधने लेखी स्वरूपात उपलब्ध असतात, उदाहरणार्थ शिलालेख, ग्रंथ, पत्रे. तर मौखिक साधने तोंडी परंपरेने जतन केली जातात, उदाहरणार्थ लोकगीते, पोवाडे आणि कथा. प्रश्न 2, भौतिक साधनांची नावे लिहून त्यांचे महत्त्व लिहा. भौतिक साधने नाणी, शिलालेख, ताम्रपट, किल्ले, मंदिरे, मूर्ती आणि लेणी. त्यांचे महत्त्व प्राचीन समाज, संस्कृती, कला, अर्थव्यवस्था आणि राज्यकारभाराची माहिती आपल्याला भौतिक साधनांमधून मिळते. प्रश्न 3, आधुनिक काळातील कोणती साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकतील ते लिहा. उत्तर, आधुनिक काळातील वृत्तपत्रे, पुस्तके, छायाचित्रे, ध्वनिमुद्रिके म्हणजे ऑडिओ, व्हिडिओ, चित्रफिती, दूरदर्शन, संगणक, इंटरनेट, मोबाईल, ईमेल आणि डिजिटल कागदपत्रे ही साधने भविष्यातील पिढ्यांना आजच्या काळाचा इतिहास सांगू शकतील. या साधनांमधून त्या काळातील घटना, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान, समाज जीवन आणि राजकीय घडामोडींची माहिती जतन केली जाते. प्रश्न चौथा अ, एखादी जुनी वस्तू जसे मूर्ती, राजमुद्रा, नाणी, भांडी, दागिने, कागदपत्र, खेळणी इत्यादीवरून मानवी जीवनातील बदलाची कोणती माहिती मिळते ते लिहा. उत्तर, जुन्या वस्तूंवरून त्या काळातील लोकांचे राहणीमान, पोशाख, अन्न संस्कृती, दागिने, व्यवसाय, कला, धर्म, सामाजिक जीवन, आर्थिक स्थिती, तंत्रज्ञान आणि राज्यव्यवस्था यांची माहिती मिळते. तसेच त्या काळातील लोकांच्या जीवन पद्धतीत कालानुसार झालेले बदलही समजतात. ब, पुढील तक्ता पूर्ण करा. शहराचे किंवा ठिकाणाचे नाव मुंबई. वस्तू संग्रहालयाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. वैशिष्ट्य, प्राचीन शिल्पे, नाणी, चित्रे आणि पुरातत्वीय वस्तू यांचा संग्रह. ठिकाणाचे नाव पुणे. वस्तू संग्रहालयाचे नाव राजा दिनकर केळकर संग्रहालय. वैशिष्ट्य, दैनंदिन वापराच्या दुर्मिळ वस्तू, वाद्य आणि शस्त्रे. पुढील ठिकाणाचे नाव नागपूर. संग्रहालयाचे नाव मध्यवर्ती संग्रहालय, सेंट्रल म्युझियम. आणि वैशिष्ट्य, विविध पुरातत्वीय वस्तूंचे संग्रहालय. मराठा मिलिटरी लँडस्केप या नावाने जाहीर केलेल्या 12 किल्ल्यांची आंतरजालाच्या मदतीने नावे शोधा. शब्दशोध. 12 किल्ले. 1 रायगड, 2 राजगड, 3 प्रतापगड, 4 तोरणा, 5 सिंहगड, 6 पुरंदर, 7 शिवनेरी, 8 विजयदुर्ग, 9 सिंधुदुर्ग, 10 पन्हाळा, 11 लोहगड आणि 12 हरिहरगड. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रम प्रकरण 1 इतिहासाची साधने या प्रकरणाचा स्वाध्याय पाहिला. असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.